या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. ती माहिती आपण लपवू शकत नाही. ती पब्लिक डोमेनमध्ये असावी आणि पब्लिक डोमेनमध्ये उमेदवार आपला श्रीमंत आहे, गरीब आहे, क्रिमिनल आहे, फ्रॉड आहे की नाही, हे सगळं त्या निवडणूक ॲफिडेव्हिटमध्ये टाकावं लागतं. 2 क्रिमिनल FIR श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्यावर दाखल होऊन सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या इलेक्शन फॉर्ममध्ये केलेला नाही. आता कायद्यामध्ये तरतूद अशी आहे आणि सुप्रीम कोर्टाचं पण त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे. त्यामध्ये कायद्याची तरतूद म्हणजे RPA रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 125A. त्यामध्ये जर कोणी मिसगाइडेड इन्फॉर्मेशन दिली आहे, माहिती लपवायचा प्रयत्न केलाय, तर सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये एक डायरेक्टिव्ह दिलाय. त्या डायरेक्टिव्ह मध्ये त्या कॅन्डिडेटचा किंवा त्या कॅन्डिडेटचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे असं 2012 मध्येच ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांनी डायरेक्शन दिलेलं आहे. असं असून सुद्धा श्रीमती किशोरीताई पेडणेकर माजी महापौर आणि ज्या आता वर्लीमध्ये उभाटाच्या वॉर्ड नंबर 199 च्या कॅन्डिडेट आहेत, त्यांनी ही इन्फॉर्मेशन लपवली. आपण कायदेशीर तक्रार देखील केलेली आहे. सन्मान्य सोमय्यांनी त्याच्यावरती रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनाही तक्रार दिलेली आहे. आणि आम्ही सुद्धा या विषयाचा पाठलाग जर कोर्टामध्ये जावं लागला, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं, तरी आम्ही ते करणार आहोत. कारण का 101% किशोरीताई ह्या फॉर्मच्या प्रकरणामध्ये डिस्क्वालिफाय होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांना आता कोणच वाचू शकत नाही. मी वर्लीकरांना आवाहन करणार आहे, मी त्यांना विनंती करणार आहे की अशा कॅन्डिडेटला आपण चुकून जर निवडून दिलं, ते निवडून येणार नाहीत, पण चुकून जर निवडून दिलं तर 6 महिन्यांनी परत रिइलेक्शन, मग ते परत ट्रॅफिक, परत सगळ्या त्या प्रचाराच्या, इव्हन उभाटाच्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, नको त्या कॅन्डिडेटचा प्रचार करू नका, ते डिस्क्वालिफाय होणार आहेत. आणि डिस्क्वालिफिकेशन झालं तर ते सगळं संकट वर्लीकरांवर येणार आहे. मुळातच किशोरीताई जेव्हा उमेदवारी त्यांना मिळत नव्हती, त्यांनी उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना धमकी देऊन ती उमेदवारी मिळवलेली आहे. सुखासुखी त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाही. की मी सगळंच बाहेर काढीन, कोविडच्या काळामधलं मला सगळं माहिती आहे, ही धमकी देऊन शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य उद्धव साहेबांना आणि वहिनी साहेबांना ब्लॅकमेल करून स्वतःची उमेदवारी मिळवली. आणि आज त्यांचं भांडं फुटलं उमेदवारीचं. आणि म्हणून आज ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला सांगण्याचं तात्पर्य एवढं की हा फ्रॉड आहे. किशोरीताईंनी कोविडच्या काळामध्ये जे काय केलं, म्हणजे फ्रॉड पण कसं आहे बघा. FIR कसली झाली आपण कदाचित ती वाचली असेल, पण जरी ज्यांनी वाचली नसेल, मी तुम्हाला फक्त त्याचं ब्रीफ देतो. जी FIR झाली आहे 4/8/2023 ला, ज्या FIR वर त्या जामिनावर बाहेर आहेत, ह्या FIR वर आता कोविडच्या काळामध्ये त्या बॉडी बॅग असतात, ज्या डेड बॉडीना हे करतात, डेड बॉडी ठेवतात त्याच्यामध्ये, त्याची किंमत, एक बॉडी बॅगची किंमत होती 1600 रुपये. मॅडमनी घेतली, पेडणेकर मॅडमनी ती विकत घेतली 6719 रुपयाला. हा तो FIR आहे.
आणि अशा हजारो बॉडी बॅग इन्फोटेक कंपनी कडून विकत घेतल्या, म्हणजे एका प्रायव्हेट कंपनीतून विकत घेतल्या. जेव्हा 1600 रुपये किंमत आहे, तुम्ही एक बॅग 6,719 रुपयाला विकत घेतली, म्हणजे किती पट आणि त्याच्यामध्ये कसे फ्रॉड झाले हे त्या FIR मध्ये आहेत. नंतर दुसरी FIR 14/1/2023 ची आहे, जी एका SRA प्रकल्पाची आहे. SRA घोटाळा झालेला आहे आणि तक्रारीनंतर त्यांच्यावर तो FIR झाला. आता अशी व्यक्ती महानगरपालिकेमध्ये जेव्हा जाईल तेव्हा ती सेवा करायला जाईल की ती लुटायला जाईल महानगरपालिका, हे आता आपल्याला विचार करण्यासारखं आहे. मी हा विषय आपल्या समोर ठेवलेला आहे. किशोरीताई यांना आम्ही विनंतीच करणार आहोत, तुम्हीच काहीतरी माणुसकी ठेवून आपण ह्या प्रक्रियेतून स्वतःच बाहेर व्हावं. आम्हाला वरळीकरांना संकटात टाकायचं नाही. परत 6 महिन्यानंतर निवडणूक घेऊन आपण आताच या विषयाचा खुलासा करावा आणि आम्ही तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहोत. सोमयाजी त्यांच्या मार्गाने चाललेत, आम्ही आमच्या मार्गाने हा विषय कसा हाताळायचा तो आम्ही हाताळणार आहोत. आणि मी तुम्हाला कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती सांगितली. श्रीमती किशोरीताई पेडणेकर वरळीच्या उमेदवार उभाटाच्या 199 मधून ह्या 100% डिस्क्वालिफाय होणार. जर चुकून त्या निवडून आल्या तर ते निवडून येणार नाहीत. पण इतका हा मोठा गंभीर हा मॅटर आहे की ह्याच्यामध्ये त्यांना आता डिस्क्वालिफिकेशन पासून कोणच वाचू शकत नाही. हा विषय आणि इतर कुठल्याही विषयावर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील आपण विचारू शकता. आणि FIR ची कॉपी पण आहे माझ्याकडे, जर कोणाला FIR हवे असतील तर. मतदान 15 तारीखला होत आहे, उद्या 8 तारीख आहे, उद्या 7 दिवस राहिले. तर तुम्ही निवडणूक आयोगाला मतदानाच्या आधी सगळ्या गोष्टी तात्काळ घडायला हव्यात, ते चोरीपर्यंत बात करायला वाटतं. बघा, रिटर्निंग ऑफिसरला तशी तरतूद नसते, जे मला माहिती आहे. रिटर्निंग ऑफिसर फक्त फॉर्म घेऊ शकतो. आपल्याला जर आठवत असेल, मी हेच मालवणला देखील म्हणत होतो की रिटर्निंग ऑफिसरचे मग अधिकार काय, फक्त फॉर्म घेण्यापुरतंच असतं की त्याच्यामध्ये काही वेगळं पण अधिकार असतात. पण मला आजपर्यंत जे काय माझा अनुभव सांगतो, फक्त रिटर्निंग ऑफिसर फॉर्म घेणं, त्याच्यामध्ये कुठलीही कॉलम ब्लँक राहता कामा नाही, एवढं बघण्याच्या पलीकडे रिटर्निंग ऑफिसरकडे काय अधिकार असतात असं मला वाटत नाही. असं जरी असलं, माझा अनुभव, आम्ही कोर्टामध्ये जाणार आणि सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे. 2012 ची आमच्याकडे ऑर्डर आहे. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की एक जरी कॉलम ब्लँक राहिलं तरी तो फॉर्म डिस्क्वालिफाय झाला पाहिजे. हे तर मिसगाइडेड इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन लपवलेली आहे. हा क्रिमिनल ऑफेन्स आहे आणि एक क्रिमिनल ऑफेन्स तुम्ही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट तुम्ही लपवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला हा गंभीर मॅटर असल्यामुळे जरी आम्हाला रिटर्निंग ऑफिसरनी ह्याच्यावर न्याय दिला नाही, आम्हाला विभागीय आयुक्तांनी ह्याच्यावर न्याय दिला नाही, आम्ही कोर्टामध्ये जाणार.